हा कटकटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आता तिथून आशीर्वाद तुम्हाला देत असतील. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कल्याण इच्छिती तया कुळा. आज समारोप आहे. वारकरी संप्रदायामध्ये समाप्ती, समारोप, सांगता असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे हाला, बरं का भास्कर महाराज. बरेच बुवा पिशव्या भरून तयार आहे. काला झाल्यावर जर परत बुवा आला मग का आला. म्हणून काला पगाराला जेवढं महत्व व्यवहारामध्ये, हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सुज्ञे पारमार्थिक अडचणीमुळे नाही 7 दिवस येता आलं, काल्याला हजर असत. काही असांप्रदायिक मंडळी ज्याचा आमच्या देवाधर्माशी काही संबंध नाही ते याच्यावर डोके चालवतात. काय विशेष आहे, किती दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी. तुम्ही उठले सुटले गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे. अरे कुठं चालले तर काल्याला, कुठं चालले लाहीला. अरे काय दुसरे धंदे आहे का नाही? 2 रुपयाचं दहीन 1.5 रुपयाच्या लाह्यान बसले काला करीत. लेका उसण्या चुन्यावाल्या, तुला याच्यातलं काळ कळणार आहे भाऊ का? आमच्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना विचारा, ते काय खातो इकडे पाहत नाही, मग कोण देतो. भानुदास कीर्ती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास कीर्ती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अरे काय खातो हे महत्वाचं नाही, कोण देतो. प्रसाद देतो पंढरीनाथ. व्यवहारामध्ये काय बोलतो इकडे लोक पाहत नाही सध्या, कोण बोलतो, विषय काय, यापेक्षा वक्ता कोण. नाहीतर दारू बंदीवर भाषण चाललं जोगदंड बाबा, संताची प्रमाण घेऊन मधून मधून लोकही टाळ्या वाजवतात. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाय छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरिया के नरक मुजाए छे, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे हो, पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. मी का सांगतो, अरे विषय काय,
यापेक्षा वक्ता कोण, बोलतो काय यापेक्षा बोलतो कोण, तसं आमच्या परमार्थात खातो काय इकडे पाहू नका देतो कोण. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. साखरफुटाणे पेढे प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नतेला प्रसाद म्हणतात. प्रसन्नता तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला प्रसन्नता देऊ शकते, फक्त विचार करायचा आहे. प्राप्त परिस्थिती, ज्याच्या पायात चपला नाही त्याला जर प्रसन्नता पाहिजे असेल तर दुकानात जाऊ नका. अनवाणी चालणाऱ्याकडे पहा, लगेच प्रसन्नता मिळेल. की देवा ते पाय पोळत चाललं, गरिबाला तुटक्या का होईना चपला आहे. ज्याचं कवेलू घर आहे त्यानं इमारतीवाल्याचा नाही विचार करायचा. प्रसन्नता पाहिजे का? फुटपाथवर रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं रात्रभर कुडकुडत पडलं, अरे तिकडे पाय. आणि मग पांडुरंगाचे आभार मान की विठ्ठला हे रात्रभर उघड्यावर पडलं, कोण्या जन्मात पुण्य केलं तर मला मोडकं का होईना घर राहायला दिलं, असा विचार आहे. तिथे प्रसन्नता, त्याचं नाव प्रसाद. आपण लक्षात घ्या, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अरे सर्वात मोठं दुःख आहे विठ्ठलराव आईचं जाणं. आई गेली की समजायचं आता सुखाचा समुद्र आटला. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. तुम्ही किती मोठं व्हा पण आईच्या पुढे उभं राहा. तुम्हाला नातवंड असू द्या ना, पण तुम्ही तुमच्या मायेच्या पुढे उभं राहा तर तुम्ही तिचं लेकरू आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या नातवाला तुम्ही आजोबा आहे, पण आईच्या पुढे उभं राहिल्यावर तिचं बाळ आहे. किती मोठा. ते मोदी साहेबाची आई मरण पावली. गुजरातमध्ये पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, दात पडलेली म्हातारी, दोरीनं चष्मा बांधलेली, आणि साहेब भेटायला जायचे. एकदा टी व्हीला दाखवलं, जॅकेटवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची, पांढरे केस झालेली, बिना दाताची माय चिकटून बसले बाकड्यावर. आईनं फुलपात्रभर पाणी दिलं साहेबाला. साहेबाने पाणी घेतलं, पण शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. जसं गालावर पाणी उतरलं साहेबाच्या, तसं म्हातारीनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही, कारण भारताचा पंतप्रधान आहे. मी का सांगतोय, पंतप्रधान भारताला आहे पण आईला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आईचं जाणं सर्वात मोठं दुःख आहे, पण त्याही वेळेला जर तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर विचार करायचा आहे आईच्या डेड बॉडीकडे पाहून. तुमचं वय 70 आहे आणि आईचं वय 95 आहे. रडू आवरत नाही, ठीक आहे, पण समाधान कसं मिळवायचं? आईकडे पाहायचं, आपल्या वयाचा विचार करायचा, आणि मग पांडुरंगाचे आभार मानायचे. विठ्ठला, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा भाग्यवान आहे, 70 वर्ष आईचं सानिध्य लाभलं. असा विचार, तिथे समाधान आहे. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, नको विजय समाधान, नको विजय समाधान, विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान. विचारा वाचून, नको विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान. हे विचार वाचून, नको विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान. प्रसाद असतो प्रसन्नता. त्याला म्हणतात प्रसाद. प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता. बरं का मावल्यांना, तुम्हाला सांगतो,
तुमचा पहिला नंबर आहे त्याच्यात. थोडंसं काही मनाच्या विरुद्ध घडलं की रॉकेलचा डबा, रेल्वेचे रूळ, रोगोडची बाटली, पडकी विहीर. अरे काय याच्यासाठी जन्म मानवाचा मिळाला? कल्पना करा. ज्या माऊलीचा निर्णय झाला आज जीवन यात्रा. बसत जा आता आले म्हणजे. मी कुठून आलो, तुम्ही जवळून आले, बसत जा. पुढं आले की ते थोडंसं थांबावं लागतं. विठ्ठल विठ्ठल घेतला ना तुम्ही 1 मिनिट उशिरा येऊन. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त 3 तास झोपलो जोगदंड बाबा, फक्त 3 तास. सवय मला वाटलं सुंदर ध्यान झालं म्हणजे घड्याळ बघितलं, पण इथं आल्यावर तर 10च वाजले. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराजांनी बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे तडजोड नाही. 12ला संपवतोच. काल 850 किलोमीटर झालं. नागपूरहून पहाटे 3ला निघलो, मग शिरूर कासारचं कीर्तन केलं, रात्री बीडचं केलं, तरी तुमच्या इथं हजर आहे. आता पुन्हा भीमशिंग गडावर जायचं आहे. तुम्ही घ्या विश्रांती. मी सांगतो का, बाकी जीवनात सर्व मिळेल राजा, तुम्हाला वेळ मिळणार नाही. वेळ विकत नाही मिळत. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. म्हणून सर्वांना विनंती आहे, आता जिथे जागा मिळेल तिथे बसत जा. बस काय होते, पुढं आलं की आम्हाला विठ्ठल विठ्ठल, आमचं नाही ते तसं होतंय ना. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदान हरिनाथ भगवान. मी तुमच्यासाठी सांगत होतो रेल्वेचे रूळ, रोगोरची बाटली, रॉकेलचा डबा, तिथून बाजूला. शुद्धीवर आहे मी, काळजी करू नका. तिथून बाजूला गेलो आपण. मनाविरुद्ध घटना घडली. ज्या माऊलीनं ठरवला जीवन यात्रा संपवायची. दुपारचे 2 वाजले, गावात कोणी नाही. आतून कडी लावून घेतली बरं का भास्कर महाराज. लेकरं शाळेत गेली, पती शेतात गेला, हातात काडी पेटी, डबा रॉकेलचा. तिनं निर्णय घेतला रॉकेल वतून पेटवून घ्यायचं. तिलाही आमचे संत तुलसीदासजी, थांबा मावशी, थांबा म्हणजे तिथलं चाललंय, मागं काय पाहता. मला वाटलं हे असं होईलच. अरे जरा एकरूप व्हाणं म्हणजे लक्षात येईल तुमच्या. थांबा मावशी, पेटवून घ्यायचं आहे ना. हा महाराज, फक्त विनंती आहे, रामायण उघडा, 2च मिनिट, त्याच्यातला वनवास काढा आणि वनवासातली फक्त सीता वाचा आणि मग पेटवायचा निर्णय घ्या. मी 1 मिनिट घेतो. त्या मावशीनं रामायण उघडलं, त्यातलं वनवास प्रकरण काढलं, त्यातल्या 2च ओळी वाचल्या. पिता जनक जग विदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सोबय देही, सोवन मही विधी बामन के. 2 लाईनी वाचल्या. राजा जनकाची लेक आहे सीता, राजा दशरथाची सून आहे सीता, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे सीता. हे 3 संबंध वाचा. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. सीतामाईचे 3 संबंध सांगतोय. जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा बाप मिथिलेचा राजा आणि जिचा मालक ब्रह्मांडाचा धनी. काय झालं, 14 वर्ष बिना अंथरुणा पांघरुणाची, बिना उशाला दगड घेऊन झोपली. पण 14 वर्षात कधी पतिदेव जवळ तक्रार मांडली नाही आणि विहिरीत उडी टाकली नाही. हे वाचताना या मावशीच्या लक्षात येईल की पांडुरंगा राजा जनकाच्या लेकीला, दशरथ राजाच्या सुनला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसाही दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला होईल. म्हणून समाधान, प्रसन्नता, प्रसाद याचं नाव आहे. जिथे हा विचार आहे तिथे प्रसन्नता आहे, तिथे प्रसाद आहे. आणि म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची की. म्हणून 2 प्रमाण आहे.
भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद दिला पांडुरंगाने. आणि दुसऱ्या प्रमाणावरून एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. 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 माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्या वाटी. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. चंद्र भाग्य वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्या वाटी. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. चंद्र भाग्य वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्या वाटी. जोगदंड भाऊ, या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. आपण भाग्यवान. नरदेह मिळाला, पुन्हा भारतात मिळाला, पुन्हा महाराष्ट्रात मिळाला, पुन्हा साधू संतांच्या नंतर मिळाला. अरे एक महाराष्ट्र सोडून जा, हा काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. पण अतिपरिचयामुळे त्याचं आपल्याला महत्त्व वाटत नाही. अतिपरिचय झाला की महत्त्व संपतं. जावाई असावा पण दूरचा असावा. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. या ना जोगदंड भाऊ, तुमच्या जागेवर बसा आता. त्यांची जागा इथं आहे, ती पुढं पाहिजे श्रोता मला. या पुढे. असं तब्येतीमुळे जरा जमत नाही आता ते. या इकडे. विठ्ठल 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 दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. जावाई दूरचा पाहिजे, तो 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग बास सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पायीन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. परिस्थिती बिकट असली तरी काय म्हणते ते, परिस्थिती सासूची बिकट असली तरी हे नकच मोती ठेवी गहाण. राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. हे नकच ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावयाला किंमत. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दरवाजात उभी राहून जावयाला म्हणते, ए जावया, ते तांबडी बादली भरली नळ्यावर, माझीच आहे, आण येताना. एवढा दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अतिपरिचय झाला की महत्त्व वाटत नाही. तसा काल्याचा ना आमचा अतिपरिचय आहे. गावोगावी सप्तान काल्याचं कीर्तन, गावोगावी सप्तान काल्याचं कीर्तन. म्हणून काल्याचं महत्त्व आम्हाला नाही.
मग कोणाला? आज अमरावतीला एकही देव नाही. अमरावती नागपूर जवळची नाही. देव विसरती देह भाव आपुला देव देव विसरती देह भाव आपुला देव विसरती देह भाव आपुला देव विसरती देह भाव आपुला जीव समरावती जीव समरावती भावयायती भावयायती देव विसरती देह भाव आपुला 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 आजी ओस अमरावती. आज अमरावतीला देव नाही. जोगदंड महाराज सगळे शेगुडला आलेले आहे. मग दिसत काय नाही. ऊसात लपून आहे. आजी वसा काल्याचे आसेन देव जळी झाले मासे. अतिपरिचय झाला म्हणून आपल्याला महत्व नाही. एक महाराष्ट्र सोडून जा, हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्व कळत नाही. तीर्थयात्रेला जातात ना माणसं, जरूर गेलं पाहिजे, जावं. पण तिथं परप्रांतात गेल्यावर टोप्या पाहिल्या, पडदा पाडला पुजाऱ्यानं. रुको, त्यांना माहिती आहे टोप्या महाराष्ट्रात आल्या. भगवान सो रहे, झोपला म्हणतो देव. आता देव जर झोपला तर पुजारी उठेल का सकाळी? पण ह्या टोप्या तिथेही डोकं चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्याला डोकं आहे ते टोपी घालतात. मग आमच्या महाराष्ट्रातले तिथे टोपीतलं डोकं वापरतात. अजी महाराष्ट्र से आए, दूर से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकानं 100ची नोट दाखवली का पडदा बाजूला, करा दर्शन. का? उठला म्हणतो देव. 100 रुपयात या बापाचा गडी आहे का देव? हा, 100 रुपयात उठवतो. नाही दिले तर झोपला म्हणतो. आणि तरी 25 फुटाहून दर्शन. मग आमच्या महाराष्ट्राच्या वार करायला वाटले का? इतक्या लांबून आलो, एवढा खर्च करून 25 फुटावर दर्शन. आपला विठवा नाही का रे बरा? एक नया पैसा खर्च नाही. केंद्रे बाबाच्या दिंडीत जर्मनच्या तटात आमटी भात ज्ञानबा तुकाराम नाचत 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 जायचं 15 दिवस. आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं. तुम्हाला नाश्ता द्यायला पाहिजे होता नाही का? त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. बोलले घे जग जेठी, बोलले घे जग जेठी, बोलले जग जेठी, बोलले जग जेठी. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. अंदावाही आपुल्या, अंदावाही आपुल्या, अंदावाही आपुल्या, अंदावाही आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, 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 त्याचे पायी घाला मिठी. बोल घे जग जेठी, भामाये कासाठी, हंगावा हे आपुल्या. पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते आपल्या महाराष्ट्राच्या दैवताचं. त्याचे पायी घाला मिठी. ते बहिणाबाई चौधरी अमळनेरकर महाराजांच्या दिंडीमध्ये पायी यात्रा केल्या. त्यांनी अनुभवाने लिहिलं. त्या सगळ्या कविताही पाठ आहे तुम्हाला. बहिणाबाई चौधरीच्या कविता. तिची वलीसी चोच, त्याची हात त्याची बोट, तुला दिले रे देवाण 2 हात 10 बोट. तो सुगरणीचा आहे ना तो. बस त्यांचे 2 लाईन मधले 2 देवाची तुलना केली बहिणाबाईने. 2च लाईनी लिहिल्या 2 देवासाठी. सोन्या चांदीनं मळविला, ते पाठ नाही तुम्हाला, मला माहिती आहे चांगलं.
सोन्या चांदीनं मडविला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा, पाना फुला मंदिराजी. सांगा काय चुकलं. म्हणून आमच्या तुकोबाराने छातीला हात लावून तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे अनाथा कारणे, तुका म्हणे अनाथा कारणे, तुका म्हणे अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती रे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती रे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती रे. म्हणे आम्हाला साकार रे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. म्हणे आम्हाला साकार रे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. मी का वेळ घेतो आपली. 3 गोष्टी पाहिजे काल्यासाठी. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम पाहिजे. ते तिन्ही महाराष्ट्रात आहे. ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात, ऐसे संतजन ऐसे हरिदास महाराष्ट्रात, आणि ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात. म्हणून एक महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. त्याच्या पलीकडे भारत सोडून जा, परदेशात नाही. बरं का इटरराव, हो म्हणत जा. त्याच्या पलीकडे मृत्यूलोक सोडून जा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपलं महाराष्ट्रापासून सुरू झालं एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्र सोडून जा, इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हे रोजच आहे आम्हाला. मी ब्रह्मचारी आहे, पण हे लेकराचाच कार्यक्रम आहे रोज. ते नेमकं पुढं घेऊन बसतंय ते, त्याला माहित आहे. बाहेर घ्या, बाहेर घ्या. अरे बाहेर कसं घेईल. भाकर खायची आहे सुनाच्या हातची, दुपारची पंचायत ना, नातू नाही सांभाळला म्हणजे. हे रोजच आहे आमचा भाग. रोज लेकरासाठीच जाते म्हणजे 5-6 मिनिट. बरं का भास्करराव. तर ते सामोर मागं काही झालं चालते, पण सामोर ते विक्षेप होतो आणि तुटून जातो प्रसंग. विठ्ठल 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 कुंडली खबरदार ते तुमच्याच पार्टीला राहू द्या. आज इकडे आलं ते ते मग
पक्ष बदलण्यातच जाईल आपला वेळ सगळा. स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. आपल्याला माहिती नाही, आमचे वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात, दशमीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवील असे नाचतात. आषाढीला लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. गुरुजन नरनारी लोकारे, गुरुजन नरनारी लोकारे, गुरुजन नरनारी लोकारे, गुरुजन नरनारी लोकारे. पंडित जाने योगी महानुभाव, पंडित जाने योगी महानुभाव, पंडित जाने योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. नाथजी आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली रे, नाथजी आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली रे, नाथजी आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली रे, नाथजी आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली रे. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नरणारे लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकच सिद्ध साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहायला सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव येतो पंढरपूरला. तो त्याच्या विमानाने येतो. त्याला सगळे वारकरी दिसतात विठ्ठलराव, पण वारकऱ्याला तो दिसत नाही. काय काय गाडीच्या काचा अशा आहे, बाहेरचं डोळे चिकटू चिकटू पाहतं, त्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला सगळे वारकरी नाचणारे दिसतात, वारकऱ्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो पंढरपूरचा वाळवंटातला सोहळा पाहून ब्रह्मदेव मृत्यूलोकातल्या लोकांच्या भाग्याचा हेवा त्याला वाटतो. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा. असं करते ब्रह्मादिक, करते ब्रह्मादिक, वाळवंटीचे सुख, वाळवंटीचे सुख. धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. एकूणी वाळवंटीचे सुख, आस करते ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. हा, इथपर्यंत आलो आपण. पुन्हा एकदा डोकं चालवा. महाराष्ट्र सोडून जा, हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. और त्याच्या पलीकडे जा, वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही.
काल्याचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठी तो ऐसे नाही. आणि कायला वाटलं अभंग काय आणि चाललं कुठं. मी शुद्धीवर आहे, बरोबर आलो आणि वेल्डिंग. आमची पद्धत आहे. तुम्हाला घेणं काय बाकीचं, आम्ही कोणीही चरणात प्रवेश करो. जोगदंड भाऊ फक्त 2 न 2 4 झाले पाहिजे. महत्व सिद्धांताला आहे की नाही. 2 न 2 4. मग आम्ही 1.5 न 2.5 सांगू तरी 4च. 2.25 न 2.25 4च. 3.25 न 4च. तुम्हाला घेणं काय बाकीचं 4शी संबंध आहे. तसं आम्ही कुठूनही येऊ, वैकुंठी तो ऐसे नाही. विठ्ठल वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काली काल्याचे. वैकुंठात काला मिळत नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात. हे उपजोनी या पुढती 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 काला खाबू दही भात 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 ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला मिळत नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणाऱ्याचे हे शब्द आहे. तुकोबाराय कुठले? आम्ही वैकुंठवासी आहे ना. वैकुंठात काला मिळत नाही म्हणून उपजोनी या पुढती येऊ. आता इथे प्रश्नच आहे महाराज, आता तुम्हाला नरदेह प्राप्त झालाच आहे ना, मग पुन्हा जन्माला येऊ याचा अर्थ काय? आता मरू. पहा मराठी भाषा आता चांगल्या 4 गोष्टी झाल्या रे भाऊ. 4 गोष्टी चांगल्या झाल्या का नाही? तुम्हा आम्हाला स्वाभिमान वाटेल अशा. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, सगळ्या वारकऱ्याला आनंद होईल. त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अरे एका युगात एकाला पदवी आहे पुण्यश्लोक. सत्ययुगात पदवी होती पुण्यश्लोक नळराजाला. त्रेतायुगात पदवी होती पुण्यश्लोक जनक राजाला. द्वापार युगात पदवी होती पुण्यश्लोक धर्मराजाला. आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवीला. एका युगात पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक विदेहस्य, पुण्यश्लोक युधिष्ठिरा. हा घरी गेल्यावर श्लोक पाहून घेणे वेळ नसल्यामुळे. एका युगात एकाला मिळणारी ही दुर्मिळ पदवी पुण्यश्लोक. पण त्या माऊलीचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला तिला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर. एक देशी गाईला दर्जा मिळाला राज्य माता. देशी बरं का, हे खिलार नाही आपलं, हे जर्सी नाही, जर्सी नाही, खिलारी गाय. हे पूर्वीचे लोक, अरे 1000 गायी कळपानं चरू द्या. पूर्वी
कळपानं गाई चरायच्या, आता जर्शा बांधून आहे. तिचं वासरू सोडा गोठ्यातून शेपटाचा गोंडा वर कान टवकारणार पळत जाणार 999 गाई डावलून मायच्याच काशेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. जर्सीचं बैताड नाही. म्हणून पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे. अरे मी काय बोललो का भाऊ, तुम्ही अनुभव घेतलेले आहे. आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजाव याचा तेळीभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. राज्य माता दर्जा मिळाला देशी गाईला आणि अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चाललं आपलं काय, पुन्हा येऊ. मग आपाच नाही जाऊ ते हे. अरे मला मराठी कळली तुमची. मी नागपूरहून आलो म्हणून म्हणता का? अरे खरंच आलो, काल नागपूरलाच होतो. मी मधुकर बोगायला म्हणलं होतं येईल म्हणून, त्यांना खरंच वाटे ना. आलो का नाही? या सगळ्या आमच्या लाडक्या बाईची कृपा झाली. अख्खी कमळ्याबाई आली. विठ्ठल मी मराठीसाठी सांगतो. मराठी येऊ उपजवणीया पुढते येऊ. ते पाहुणे पाहुणचार वगैरे झाला, पानाचे विडे झाले म्हणजे अंगणात उभे राहून घर मालकाला येतो पाटील कधी म्हणतात? जाताना. जाताना काय म्हणतात? येतो. येतो पाटील. अरे येतो तर मग जातोच कशाला? तसं उपजवणी पुढती येऊ म्हणजे आता मरून पुन्हा जन्माला येऊ, त्यापेक्षा आम्ही आताच नाही मरू असं का नाही म्हणत? तुकोबारा म्हणतात त्याचं कारण आहे भाऊ, हा कायदा सर्वासाठी आहे. जन्म झाला त्याला जायचं आहे, कोणी असू द्या. पीर मर गए पैगंबर मर गए हकी मरोगी. पीर मर गए पैगंबर मर गए पीर मर गए पैगंबर मर गए हकी मरोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकी मरोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. सबका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. सबका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. आमच्या नादी नाही लागायचं. अरे 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणून बसलो, काय आवाज बसला का? अजून 3 कार्यक्रम आहे दिवसाला, आवाज बसणे माहित नाही आम्हाला. पीर बनके पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. जन्म झाला त्याला मरायचा आहे, उपजे ते नासे. बस उत्पत्ती त्याचा नाश ठरलेला आहे. मरण आलं मरण आलं मरण आलं म्हणायचं असते, येतच नाही ते. शेगुळवरून यष्टी केली 50 वारकरी बसले आषाढीला. जोगदंड महाराज ज्ञानबा तुकाराम भजन करत चालले. रमत गमत 3 तासांनी यष्टी पोहोचली पंढरीत, थांबली आणि मग शेगुडचे एकमेकाला उतरा पाटील पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे शेगुडून गेलं, नगर जिल्ह्यातून गेलं, 3 तास गेलं. तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं.
कसंच आहे, मरण आलं हे येतच नाही, ते 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून तिथपर्यंत जातो. प्रत्येकाला जायचं आहे. जन्म झाला त्याला हे एक दिवस जायचं आहे. येरते पामर जीव किती रती पामर जीव किती पामर जीव येथे नाही उरे आले अवतार, येथे नाही उरे आले अवतार, उरे आले अवतार, येथे नाही उरे आले अवतार. येथे पामर जीव किती, पामर जीव किती, येथे पामर जीव किती. ते पामर जीव किती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. घरी गेल्यावर हिशोब लावा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे 14 मरतात. चहा पिणारे किती मरतील? येथे नाही उरू आले अवतार. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजवणीया पुढते येऊ. महाराज पुन्हा यायचं म्हणजे कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करायचा आहे ना. आईचं उदर म्हणजे काय स्लिपिंग कोचं रिझर्वेशन आहे का? विष्टा लेपू चहूकडे नाके तोंडी कृमीकडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे ते गर्भधरीची यातना. 8 थर कापू म्हणा नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मग 9 मास भरल्यावरील जेव्हा जन्म येवणीचे द्वारीन ते क्लेश अतिभारी काय सांगू दिजतमा जंत्रा आतुनी तार. पाठ आहे ना. सोनार ओढी धरुणी करतेवी येवणीचे द्वार निघता बाळ का दुःख होय. कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. एवढं जन्माचं दुःख भोगायचं. उपजवणीया पुढती येऊ. मग एवढं मोठं दुःख भोगायचं मग उद्देश काय? उद्देश एकच. काला खाऊ दही भात काला खाऊ, दही भात काला खाऊ, दही भात उपजनिया पुढती येऊ, उपजनिया पुढती येऊ, उपजनिया पुढती येऊ, उपजनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, दही भात, दही भात. वैकुंठी पाहिजे नाही, वैकुंठी पाहिजे नाही, वैकुंठी पाहिजे उपजवणीया पुढते येऊ. आपण उद्देश काय? काला खाऊ दही भात. महाराज आता काय क्यू करावीशी वाटते तुमच्या बोलण्याची का? एवढा मोठा जन्माचा त्रास घ्यायचा आणि म्हणे काला खाऊ दही भात. त्यापेक्षा असं म्हणा ना. उपजवणीया पुढते येऊ. श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा खाऊ. चांगल्या चांगल्या पदार्थाचे नावं घ्या. काला खाऊ दही भात. त्याचं कारण आहे भाऊ काय? आम्ही जिथे वास्तव्याला आहो ना तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही म्हणून उपजवणीया पुढती येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात. म्हणजे एवढा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाल्यावर तुम्ही एकटं घेणार? म्हणले मी आपल पोट्या नाही. हे पा नातवाच्या चोरून, नातू गेला तुमचा आता, नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल. नाहीतर आजोबाचं नातवावर एवढं प्रेम, एवढं प्रेम, मुलावर प्रेम नाही तेवढं नातवावर आजोबा प्रेम करतो. कोणी सावकार असेल तर तुमच्या भाषेत सांगतो मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कीर्तन चांगलं कळते तुम्हाला. आणि नातू सुद्धा खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत, आजोबाकडून. माझा आजोबा काहीतरी आणतोच म्हणता. राशीनला गेला, कर्जतला गेला, काहीतरी आणणार आजोबा. आजोबा दिवसभर उपवासी राहील पण नातवासाठी आणतोच खाऊ. एवढं प्रेम आज्याचं नातवावर असू शकतं. पण एखादा आजोबा असाही असू शकतो. हापूसचा आंबा आणला, आजोबा घरी आला,
नातू शाळेत गेला नाही. आजोबाला वाटला आता आंबा खाल्ला तर नातवाला द्यावा लागेल, म्हणून नातवाला शाळेत जाऊ देतो, आतून कडी लावतो, माळवदावर जाऊन एकटा आंबा खात. नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडल, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. उलट सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका हा रस वाटितो अनिका यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू म्हणे खातो आनंदाचे लाडू म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तर पडू घ्या रे तुम्ही नका तर पडू घ्या रे तुम्ही नका तर पडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही, सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रानभरी. या न्यायानं दुर्लभ असणारा वैकुंठात न मिळणारा काला त्यासाठी आम्ही येणार, आणि तो काला प्राप्त झाल्यावर इतरांनाही देणार. इतरांना नाही देणार बरं का जोगदंड महाराज. एकमेका देव मुखे म्हणून इथे पूर्णविराम जर बदलला तर अर्थ बदलतो, हे आता कळतं. आम्हाला संस्थेत व्याकरण शिकावं लागलं तेव्हा वाटायचं अरे टिपणं पाठ करू करू मस्त मोठे मोठे महाराज झाले ना, आमच्या मागं काय डोकेदुखी. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरण होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून मूळचे दोन्ही त्याला वर्ण म्हणतात. वर्णाचे दोन प्रकार, स्वर आणि व्यंजन वगैरे वगैरे. ते जुनं आठवतं. आम्ही पखवात शिकायला, मी 1.5 वर्ष शिकलो पखवात शिकायला जायचो ना, हा बाबा भास्कर बाबा बोल लिहून द्यायचा. पण 1.5 वर्षात कधी थाप नाही बसली माझी. मग सोडून दिला, कारण एक दिवस वैद्य बाबा म्हणले 1.5 वर्षांनी थाप टाकून दाखव. थाप 1.5 वर्षांनी तो ता वाजला पाहिजे. मी थाप टाकले, बंग वाजलं, बंग. ते बाबा होते वही घेऊन. वैद्य बाबा म्हणले काय थाप टाकतो, मशीन पाय टाकल्यासारखा. सर्व वर्ग हसला. पुन्हा पाठाला गेलो नाही. बाबाही म्हणले अरे बोललो म्हणून काय झालं, शिकला पाहिजे म्हणून. मला पखवातच शिकायचं नाही म्हटलं बाबा. मग कीर्तनकार व्हायचं. आता असा कीर्तनकार व्हायचं की मोठे मोठे पखवाते माझ्या कीर्तनात वाजवतील. मग काही 4 वर्षे पहिला नंबर सोडला. जिद्द, ते जिद्द असते. असं जुना काळ. मी का सांगतो, बुवाला व्याकरणाची गरज काय. इथं जर तुम्ही पूर्णविराम इकडे सोडला, एकमेका देऊ मुखे म्हणजे कीर्तन संपल्यावर एकमेकाच्या तोंडात ठेवून देणे, म्हणून देऊवर थांबायचं. याला गरज आहे व्याकरणाची. तर मी मजा सांगतो पूर्णविरामाची. वानरास पुच्छ 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र नाही घोड्यास शिंगे पहा. थोडं मन लावून ऐका, हे तुम्हाला आनंद वाटेल. मराठी अभिजात दर्जा म्हणतो ना आपण, हा मराठी.
वानरास पुच्छ तीन शब्दाचं वानर. पटतं का तुम्हाला? हत्तीस दंत सहा दाताचा हत्ती. स्त्रीस वस्त्र नाही विवस्त्र महिला. घोड्यास शिंगे पहा शिंगाचं घोडं. अरे का बिघडलं हे? पूर्णविराम पुढे गेला. इकडे घ्या. वानरास पुच्छ द्या पूर्णविराम. शब्दाचं वानर. तीन हत्तीस दंत सहा. का नाही जमलं अजून? दोन एका हत्तीचे तीन हत्तीचे सहा. तीन हत्तीस दंत सहा. स्त्रीस वस्त्र पूर्णविराम. नाही घोड्यास शिंगे पहा. पाहता काय माझ्याकडे? म्हणून बुवाला गरज किती इथे एकमेका देऊवर पूर्णविराम द्या. काला एकमेकाला द्यायचा आहे. काला वाटू एकमेका देऊ. आणि देता 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 जर कोणी माळकरी असला तर मुखे सुखे घालू. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्या पुढे शब्द आहे हुंबरी. हा खेड्यातला शब्द आहे. अजूनही खेड्यातले बरेच शब्द अभंग सोडवायला पाहिजे बुवाला. घाबरियाच्या मोडा काड्या. कुठं डिक्शनरीत? त्याला काडी मोड म्हणतात खेड्यात. घटस्फोट त्याची सुधारणा झाली. अरे पटत नसेल तर काडी मोड देऊन टाका. तसं जे घाबरले माझे गडी कोण निवडा भिन्न यातुनी. घाबरले त्यांच्या मोडा काड्या म्हणजे काडी मोड घटस्फोट आहे ना. तसं हुंबरी हुंडारणे. हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात. मग बाटूक खाऊन माजलेली बैल पैदुला सारखे गोलगर गर्भित झालेली. आणि सायंकाळी बरोबर 5-6 वाजता मालक बैल मोकळी सोडतो. चरत नाही ते. बांधानं फिरतात. शेपटाचा गोंडावर ओली माती सापडली शिंगानं उकरतात. याला म्हणतात हुंडारणे आनंद. तसं हुंबरी. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. महाराज हे सगळे कळलं पण काला करण्याचं ठिकाण तुका म्हणे वाळवंट. 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 बरवे नीट उत्तम. बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. बरवे नीट उत्तम. बरवे उत्तम. वैकुंठी ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वाळवंटच का? बर्व नीट आणि उत्तम या 3 गुणांनी युक्त असते वाळवंट. कसल्याच प्रकारचं गवत त्याच्यात उगवत नाही. गाजर गवत नाही. आता गाजर गवताना नाकी नऊ आणले शेतकऱ्याच्या. पण त्याचा इलाज वाळवंटात नाही चालत. म्हणून अंतकरणाला वाळवंट म्हटलंय. जीव आणि ब्रह्म ऐक्य याचं नाव काला आहे. ही त्याचं रूपक आहे. दही आणि लाही. दही एक आहे लाह्या अनेक. तसं जीव अनेक आहे ब्रह्म एक. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य. तसं अनेक जीवांचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्म ऐक्य हा काला. आणि ठिकाण विकार रहित अंतकरण हे वाळवंट. काम कोह मदमान न मोहा. लोभन क्षोभन रागन दोहा. जिनके कपट दंब नहीं माया. तिनके हृदय बसहू रघुराया. तो तिथे आहे. विकार रहित अंतकरण आहे. आणि विकार रहित अंतकरणाला वाळवंट म्हटलेला आहे. चला बाई पांडुरंग पाहू. पांडुरंग वाळवंटी. चला बाई
चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी मांडियेला काला होती गोपाळाची दाटी मांडियेला काला होती गोपाळाची दाटी मांडियेला काला होती गोपाळाची दाटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंग पाहू बस घाबरू नका. हे प्रमाण पाहिजे ना रे. कीर्तनकारांनी पुरावा दिला पाहिजे बोलण्याला. तुमचा प्रकाश साठे महाराज सांगतो बा, जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणते ते. मग वाळवंट तू का म्हणे वाळवंट शब्द एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम म्हणून असे संत नाही, असा नामघोष नाही, असा देव नाही, असं वैकुंठात वाळवंट नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून पुन्हा जन्माला येऊ कशासाठी, काला खाऊ दही भात. इथपर्यंत आलो आपण. बरोबर आता 27 मिनिट राहिले. त्याच्या बाबतीत काळजी करू नका.